हाय, जय श्रीराम. तर आजकाल ना इतकी थंडी पडत आहे ना की बोलायचं काही कामच नाही आहे की नाही. इतकं म्हणजे थंडीचं म्हणजे हे झालं आहे माहोल म्हणल्यासारखं. तर खूपच थंडी पडत आहे. तर आज आपला विषय आहे घर. घर नाही का. जसं आपल्या घरी घर बनवायचं राहिलं आपल्याला तर किती म्हणजे इकून तिकून आपल्याला जुगाड हे ते 10 जणाला विचारणं असं तसं आहे की नाही. तर घर तर घराच्या आधी आपण किरायाने राहतो आहे की नाही. तर घराच्या आधी आपण किरायाने राहतो. तर त्या किरायाच्या रूमवर राहायला म्हणजे जायचं म्हटलं किंवा राहतो म्हटलं आधीपासूनच. तर कसं होते माहीत आहे का. जे घरमालक आहे ते इतके म्हणजे म्हणत आहे ना की छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत असतात. आपण नाही का. जसं आता आम्ही नवीन म्हणजे रूम बघितली. नवीन रूम बघितली. ठीक आहे, ठरवलं की तिथे राहते त्यांचा रेंट वगैरे ते ठरवलं. मग गेलो गेलो तेव्हापासून त्यांचं ना असं म्हणजे पाहणं जे आहे व्यवस्थित बरोबर ठेवले का तुम्ही आपल्या वस्तू, व्यवस्थित बरोबर म्हणजे झालं का सगळं नाही का. असं म्हणजे बघितले ठीक आहे. मग आम्हाला वाटलं काळजी असेल बा, आले असेल बघायला, वस्तू वगैरे बघायला आले असेल असं वगैरे म्हणजे विचार केला. ठीक आहे. तर मग नाही का तसंच मग म्हणतात ना की ठीक आहे आता साईडला असता तर आपण बोलत असतो. ठीक आहे. मग असंच घरी येणं, बघणं कशी घर ठेवत आहे, वस्तू कुठं ठेवत आहे, काय करत आहे. पुन्हा असंही असते ते घरमालकांचं की म्हणजे नाही का की टॉयलेट साफ करताय की नाही, हे इथे पुन्हा घर स्वच्छ ठेवताय की नाही, बरोबर नाही का, किचन बरोबर ठेवताय की नाही, असं तसं ते म्हणजे इतक्या म्हणजे असं म्हणून नाही की बाया ज्या बाया असतात जे घरमालकीन म्हणतो आपण तर ते अशा बघायला येतात का कसं करताय का नाही असं वगैरे. इतकं म्हणजे कंटाळा येऊन म्हणजे कंटाळा म्हणून नाही पण आता तेच त्यांचं घर होय ते जसं आपलं आपण घरी स्वच्छ ठेवतो किंवा साफ ठेवतो आपण आपले, तर त्यांचंही तसंच असेल. मी असं म्हणू शकत नाही. पण सांगत आहो की आपण किराणा राहिलं तर आपल्याला कोणत्या याच्याकडून म्हणजे कोणत्या याच्यामध्ये सामना करावा लागते. पुन्हा असंही असतात काही काही घरमालक की जास्त पाहुणे आले नाही पाहिजे, जास्त चिलबिल झाली नाही पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी असं नाही का. किंवा कोणतंही आता म्हणजे जसं आता पाण्याचं वगैरे पाणी वगैरे आपल्याला घ्यायचं राहिलं जसं प्याचं पाणी तर आणि तेच बोरिंगचं वगैरे राहिलं जास्त कशाला लावता असं तसं इतकी म्हणजे नाही का पाहावं लागते आपल्याला. तर तेच पूर्ण आपल्याला म्हणजे नाही का इतकं म्हणजे वाटते की अरे यार आम्ही राहतो आम्हाला समजते ना असं वगैरे आपण विचार करतो असं आहे. तर तेच म्हणजे नाही का पाहत असतात ते लोक. तर तेच मग त्याच्यातून मग आपण करतो म्हणलं कोणतं तर जाऊ दे बा आपलं घर छोटं राहो काही राहो दुरुमाचं असो पण असं वाटतं की आपलं घर असावं आहे की नाही. तर असं आहे. पुन्हा असं म्हणून नाही पुन्हा एक आम्ही मग नाही का दुसरे पुन्हा जे किरायवाले आहे जे म्हणजे घरमालक आहे त्यांच्याकडे गेलो. ते नाही का छान होते. पण ते नाही का छान होते. त्या काकू ज्या होत्या ना त्या छान होत्या. सगळं म्हणजे नाही का सांभाळून न्यायच्या. त्या नाही का वावरात वगैरे जायच्या ना मस्त भाजीपाला वगैरे आणून द्यायच्या आम्हाला. तर ते जे चांगल्या गोष्टी आहे ते सांगायला काही हरकत नाही. पण जे म्हणतात ना की जे आपण म्हणजे नाही का आपल्याला म्हणजे थोडंसं आपल्याला वाटते की अरे नाही का. तर तेच तर दुसरं मग होत्या काकू तर त्या नाही का एक म्हणजे होत्या एखादी जसं आपण म्हणतो 2-3 रूमा चेंज करतो त्याच्यामधून एखादी त्या काकू होत्या त्या खूप छान होत्या. आणि सगळं म्हणजे कसं तेवढं म्हणजे किचकिच नाही बिचकीच नाही बाबा तुला जसं वाटतं तसं कर. तर आपल्याला माहीतच होतं की काय कसं कसं करायला लागते. तर त्या चांगल्याच होत्या असं होतं. तर तेच आपल्याला तर नाही का मी जे माहेरचं आहे माझं म्हणजे दादा आधीचं घर त्यांचं म्हणजे थोडंसं मला थोडंसं आठवत आहे की कसं. तर आधी म्हणूनही नाही आत्ता पण असं म्हणून नाही. पण आधी नाही का जास्त म्हणजे जास्त करून कौलाचे घरं असायचे. आताही आहेत असं म्हणून नाही आहे पण आधी
आता कसं थोडंसं कौलू कसं थोडंसं फुटून जाते हे जाते म्हणून टिना वगैरे टाकतात. पण आधी कसं होतं माहिती आहे का की तेच कवेलू जास्त प्रमाणातचे होते. तर माझ्या माहेरकडे तर खूप असं म्हणजे मोठा परिवार, काका काकू म्हणजे 2-3 काका असे आम्ही वगैरे असे आजी दादा असे वगैरे नाही का असे राहायचे. आणि साईडलाच नाही का माझ्या आजीची म्हणजे माझ्या दादा आजीचे जे भाऊ आहे ते राहायचे. असेच म्हणजे नाही का मोठा असा जसा राजवाडा कसा असते तशासारखा तो राजवाडा असायचा होता. तर घर बांधायचं म्हटलं मग, कारण की एवढं म्हणजे कसं परिवार आहे, मुलं आहे, सेपरेट सेपरेट रूमा पाहिजे होत्या. असं म्हणून नाही, कवेलूच्याच होत्या पण सेपरेटच सगळ्याला रूमा होत्या. 5, 6, 7, 8 अशा रूमा होत्या. अशी मोठा होता आणि अशा सरळ सरळ अशा रूमामध्ये किचन वेगळी असं रूमा होत्या. पण वाटते ना आपल्याला सगळ्यांना पाहून की बा अरे काहीतरी म्हणजे नाही का म्हणजे घर आपलं पाहिजे बा छान असं नाही का. तर घर बांधायचं होतं. ठीक आहे. तर ते येतात घरकुलवाले. ठीक आहे. तर ते घरकुलवाले आले विचारायला की तुम्हाला म्हणजे ते स्कीम असते ना की कोणी बांधा किंवा नको बांधा, पण एक एक शब्द विचारतात. तर ते कसं जे नगर परिषदवाले आहे, जे आपण निवडून देतो, जे नाही का ते लोक नाही का ते विचारतात. तर अध्यक्ष वगैरे जे आहे ते तर ते विचारतात. तर विचारले तर माझ्या जे आजीचं दादा नव्हते, आजीचं म्हणणं होतं की नाही आम्ही ज्या याच्यामध्ये आहो त्याच याच्यामध्ये राहणार मी मी मला नाही का नाही पाहिजे असं स्लॅबचं वगैरे घर. तर मग सगळेजणं मग मुलं किंवा आम्ही नाती वगैरे किंवा जे आहे घरचे वगैरे की बोंबलायला लागलो, असं कसं बा होत आहे तर थोडेसे पैसे म्हणजे भिडत आहे तर आपण पण छान असं करावं बा, त्याच्यामध्ये पोटा पैसे टाकून छान रूमा काढूया छान मोठं असं तसं म्हणून. मग तिला नाही का तरी ते मानलीच नाही. मग एक दिवस तिलाच काय वाटलं का मग ती तयार झाली. ठीक आहे. तयार झाली तर आता तेच मग की आपण ज्या घरी राहत आहोत, ज्या इथं राहत आहोत तर मग तिथलं सामान कुठं हलवायचं किंवा कुठं ठेवायचं, कारण की ते तर फोडपाड करणार आहे की नाही. तर नाही का मी सांगत आहे ना की मोठा असा वाडा असल्यासारखा होता, खूप सारी जागा असं नाही का. आणि मधामध्ये घर होतं, मधामध्ये ते घर होतं, मागे बी जागा होती आणि समोर पण जागा होती खूप सारी. म्हणजे समोर पण असं छान 4-4 रूमाचं असं घर बसू नाही शकत होतं. आणि मागे बी छान असं नाही का आणि मधात असं घर होतं. तर असं होतं. तर इतका म्हणजे मोठा वाडा होता. तर असं होतं. तर नाही का मग नाही का काय झालं की जे पाहून गेले, जे नाही का जे घर बांधून देणार होते ते नाही का, तर जे ठेकेदार आम्ही केला होता ते का म्हटले त्या आजीला नाही का की आता तिलाच म्हणायला लागेल ना कारण की ती मोठी आहे. तर तिलाच म्हणले की हे बघा आजी म्हणे की आम्ही म्हणे मागून सुरुवात करू म्हणे, पूर्ण मागून घेऊ म्हणे आणि हे तुमचं हे जे घर आहे ना फोडून टाकू म्हणे याच्या सकट मागून, आणि हे खूप साऱ्या मोठ्या रूमा निघतील म्हणे असे वगैरे सांगत होते. त्यांनी पूर्ण ते आराखडा काढून वगैरे ते केले होते. तर असे म्हणून तिला सांगत होती ना, सगळ्यांना आम्हाला सांगत होते, काकूला आम्हाला माझ्या आईला वगैरे सांगत होते. ठीक आहे. तर ते नाही का मग नाही का तर आता राहायचं कुठं. मग नाही का ते म्हणतात ना खोपडी करून समोर, मग नाही का जागा होती म्हटलं ना, समोरही जागा मागेही जागा. तर मागून त्यांनी सुरुवात केली होती. मग आता कुठे जायचं, एवढे जण कुठं हे करायचं. तर मग काय केलं आम्ही की समोर नाही का ते फाड्या भेटतात, तर पूर्ण असं फाडी बांधून टाकलं समोर. आणि नाही का तिथं आपलं सामान वामान काढून तिथे ना पूर्ण ठेवून दिलं त्या फाडीमध्ये, असं नाही का तंबू वंबू वगैरे जसं ते आपण म्हणतो कॅम्प टाईप नाही का ते राहते आपण, तर ते नाही का तशा टाईप केलं. आणि तिथे मग सामान वामान काढून घेतलं. ठीक आहे. तर सामान घेतलं काढून तिथे. तर तिथंच मग ते काम चालू होतं. आणि तेच मग चालू आपलं घरचं जे आहे स्वयंपाक पाणी तिथेच करणं, सगळं सामान वामान तिथं नेऊन ठेवलं. पाणी यायचं तरी तिथंच कसं तरी राहायचं असं वगैरे म्हणून नाही का. तर आणि पाण्याचा खूप प्रॉब्लेम, कारण की म्हणताय ना की स्वतःला वापरायला घराला पण टाकायला. तर आधी ना आमच्याकडे ना कसं नळच होतं, तर नळाचा खूप म्हणजे असा प्रॉब्लेम होता. आणि बोरिंग पण खोदायची म्हटलं ना तर तिकडे ना असं नाही का कोळशाच्या खदानीचं हे होतं जास्त प्रमाण. तर तिकडे ना पाणी लागायचं नाही, कोळसा खदान जास्त होती आमच्याकडे तिकडे माझ्या माहेरी.
तर नाही का तिकडे ना पाणी जास्त लागायचं नाही, लागले तरी असं गड्डा गड्डा असं आणि खोलपर्यंत जावं असं वगैरे होतं. तर पाणी पण नाही, तर मग कसं करायचं, तर मग तेच नळ यायचं रात्री रात्री, तर मग रात्रभर जागून काढायची, दिवसा मग कसं तरी आराम करायचं असं वगैरे. ते असतात ना, आता घर बांधताना ते ताण भूक म्हणते मग असं आहे. तर ते म्हणते ना, एक वेळचं लग्न होऊन जाईल पण घर व्हायला तर मुश्किल जाते असं वगैरे नाही का. तर आहे ते बरोबर पाहणी म्हणलं तर नाही का. तर तेच आहे की ते मग आता तर मग काय झालं माहीत आहे का, ते तेच चालू होतं मग आमचं. तर एक मग आमच्यासोबत म्हणजे हादसा घडल्यासारखा, की आज सांगितलं ना, तिथंच पूर्ण स्वयंपाक बनवायचं, तिथंच पूर्ण स्वयंपाक वगैरे करून आम्ही छान तिथेच म्हणजे सगळेजणं एकत्रच म्हणजे. आणि मी सांगत आहे की आता ते म्हटलं ना की आजीची बी जाऊ साईडलाच राहत होती. तर ते पण मग त्यांचंही मग एका वेळेसच काढलं आम्ही सगळं घराचं काम. तर त्यांनी पण तसंच तंबू वगैरे टाकले होते आमच्या साईडलाच. तर ते काय झालं माहीत आहे का, सकाळची वेळ सकाळची वेळ तर आता आम्ही वगैरे शाळेत कॉलेजमध्ये वगैरे जायचं नाही का, असं नाही का. तर त्या टायमाला सकाळच्या टायमाला तर काय झालं माहीत आहे का, ती आजी म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आता म्हणते ना की उन्हाळ्यामध्ये आपण कसं आंबे वगैरे भेटते तर आपण लोणचं टाकत असतो, ठीक आहे. तर ती लोणचं वगैरे छान करून ठेवली होती. आणि आता आपण म्हणतो ना की 2 दिवस छान मुरू देतो आणि मग नाही का त्याला तेल सोडतो ते लोणच्याला. तर ते काय झालं माहीत आहे का, ती आजी तेल ठेवून दिली तिथे त्या याच्यामध्ये जे आहे गॅसवर, आणि काहीतरी शोधत होती. काय शोधत होती का माहीत नाही. तर ती नाही का ती माझ्या आजीची जाऊ, ती आजीच म्हणायची. तर ती नाही का अशी शोधत होती, की काय शोधत होती ते पण नाही माहीत आम्हाला. तर म्हणत आहे ना की लक्ष नाही दिलं, तर तेल तर टाकलं आहे पण गरम होऊन गेलं, एकदम तेल गरम होऊन गेलं आणि अशी वाफ निघायला लागली ना, एकदम आगच पकडली. तर ते आमचा पुरा तंबू जो म्हणत आहे तो पुरा जळून गेला. म्हणजे आगच म्हणजे थोडीफार नाही का जसं वाचलं म्हणल्यासारखं. कारण की होतं नाही कोणी, आम्ही तेच म्हटलं ना की सगळेजण आपापल्या कामामध्ये जायच्या तयारीमध्ये होतो. तर तर तिथे ना काय झालं, ते आग पकडली होती. तर ज्या गॅसवरचा जो पूर्ण भाग आहे, पूर्ण भाग असा पूर्ण एवढा पूर्ण भाग आहे, तो पूर्ण असा फाटून गेला होता असं आहे. तर आम्ही आता आपल्या तयारीमध्ये, तर माझी बहीण तिचं एकदम लक्ष गेलं. तर ती अशी बोंबलायला लागली, ओरडायला लागली की धावा धावा, आग लागली आहे, वाचवा असं वगैरे म्हणून नाही का. मग सगळेजणं जे आजूबाजूला लोक आहे किंवा वाड्यातले, तर ती सगळेजण लोक धावले आणि पूर्ण ते आग वगैरे म्हणजे कसं आता म्हणत आहे ना सकाळची वेळ जे आपल्या जहाजी पण लोक होते असं. तर तेच नाही का की धावा धावा सगळेजण आग वगैरे बुजवू असं तसं म्हणून नाही का. मग आम्ही ते केलो. ते आजी जे आहे, जे तेल गरम केली ते आजी नाही का, तर ते काय केली माहिती आहे का, तिथं घुसली माझ्या तेलात काही वगैरे झालं नाही पाहिजे. तर तिच्या अंगावरनं ते म्हणत आहे ना ती प्लॅस्टिकच, तर ते प्लॅस्टिक नाही का असे इथं 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 असं वगैरे थोडे थोडे आणि हातावर वगैरे असे पडले. म्हणजे ती म्हणत असेल, तिला वाटलं असेल काहीतरी म्हणजे आपण काहीतरी वाचवू बा, गॅस वाचवू किंवा काही पडलं नाही पाहिजे कुठं असं तसं. म्हणजे तिला काहीतरी म्हणजे आपण म्हणतो काहीतरी आपण अरे काही होत राहिलं तर आपण जातोच तिथे असं आहे. तर ती गेली तर तिच्या अंगावर असे म्हणजे ते पडले ते प्लास्टिकचं जे आहे. तर तर तेव्हा तिला म्हणजे भान नाही वाटलं. तेव्हा कसं म्हणतो आपण कोणतं काय होत राहिलं तर आपण कोणतेही वाचवायचा प्रयत्न करतो. तर तेव्हा तिला भान नाही वाटलं. जेव्हा मग सगळं शांत झालं, सगळं रिलॅक्स झालं, सगळेजण मग छान बसलो मग आम्ही. अरे काय झालं, मग सगळे आपण नाही का, मग कोणी कुठं गेले नाही. कारण की तो एवढा मोठा हादसा कुठं काही पण होऊ शकलं असतं. कारण की 3 फॅमिल्या होतो आम्ही. तर त्याच्यामध्ये ते सिलेंडर हे ते का नाही राहत आपलं. तर त्याच्यामध्ये ते सिलेंडर हे ते पाहून आपलं म्हणजे नाही का आम्ही मग बसलो का काही होऊ शकलं असतं असं तसं, म्हणजे थोडंसं नाही का विचार करत बसलो, ठीक आहे. तर मग तेव्हा नाही, मग तेव्हा जी बसली तेव्हा तिला ना आग व्हायला लागली. ते जे पडलं म्हटलं ना ते, त्याची आमचंही लक्ष नाही की हिच्या अंगावर पडलं आहे म्हणून. कारण की सांगायचं नाही की तेच वाचवायच्या कुठं काय लागली, कुठं काही झालं की नाही असं तसं नाही का. आपलं सामान वामान कुठं लागलं का नाही, किंवा तिथून काढणं सामान दुसऱ्या ह्याच्यात ठेवणं असं वगैरे आमचं चालू होतं. मग सगळं झालं, तेच मग शांत झालं. तर मग तिला नाही का असं त्रास व्हायला लागला. ते जे प्लास्टिक आहे ते पूर्ण इथं नाही का असं तसं चेहऱ्यावर असं पडून, हातावर पडून. तेव्हा तिला काही वाटलं नाही, पण नंतर अरे मग नाही का त्रास व्हायला लागला. आता काय करायचं, तर मग तेव्हाच मग
दवाखान्यात नेला तिला. ते मग ते ना स्किनवाल्याकडे ते त्यांच्याकडे नेलं. मग ते त्यांच्याकडे नेलं तर मग ते काहीतरी मग औषधी वगैरे ते प्लास्टिक वगैरे काढून टाकले असेल थोडे थोडे, तर ते औषधी दिली. तेव्हा मग तिला थोडंसं म्हणजे म्हणतात ना की त्या टायमाला कसं उन्हाळ्याचे दिवस सांगत आहे ना, उन्हाळ्याचे ते लोणच्यासाठीच गरम करतो, किती त्रास होते. थोडंसं आपल्याला काही जर आपणच एखादी किचनमध्ये कोणतं काही आपल्याला लासलं किंवा कोणतं आपल्याला भाजलं किंवा कोणतंही असं तावाच लासला किंवा वापस आली आपल्या हातावर म्हणा का कायच्यावर म्हणा, तर किती म्हणजे हे होते म्हणल्यासारखं असं आहे. तर तेच मग ती मग असं नाही का रडायला लागली की कसं म्हणजे आम्ही काय म्हणजे घर चालू केलं. आणि असं वाटते ना थोडंसं आपल्या मनामध्ये की खंत म्हणल्यासारखी की बा हे कसं झालं, म्हणजे थोडंशातून किती मोठं होतं झालं असतं असं तसं. असं म्हणजे नाही का एकदम विचार आला सगळ्यांना म्हणजे असं तसं. आणि तिला पण तसं मग त्रास, ती लढत होती तर मग पुन्हा मग सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. अरे अरे अरे, मग तेव्हा माझी आजी का म्हणते माझी जी आजी आहे ती काय म्हणते, मी नको म्हणलं होतो ना, मी तर याच घरामध्ये राहतो ना, मी नको म्हणलं होतं ना, तुम्ही खूप असं म्हणत होत्या की नाही बांधू, असं झालं तसं झालं. पण ते सगळ्याचीच इच्छा होती. ते आता म्हणत आहे ना की देवाच्या याच्यावर म्हटल्यासारखं जाऊ दे. मग म्हटले सगळेजण मग शांत झाले, तो विषयच सोडून दिले. आणि मग जे पुन्हा घराचं काम आहे त्याच्यामध्ये ते लागले असं म्हणल्यासारखं आहे. तर तेच एवढा मग तेच सगळं शांत झालं. मग पुन्हा ते मग फाडी पूर्ण ते काढून पुन्हा मग एक साईडला सामान ठेवून असं पुन्हा झोपडी केली होती. ते असंच नाही का कवलेची झोप म्हणजे साधी अशी होती. तर त्याच्यामध्ये सामान अलग ठेवून पुन्हा ते म्हटलं ना पूर्ण ते गेलं जळून. प्लास्टिक ते किती एवढंसं झालं की किती मोठं ते पकडते प्लास्टिकचं ते. तर नाही का मग पुन्हा ते फाडी बांधली सगळेजणं मिळून. तर फाडी बांधली आणि पुन्हा काय केलं मग जे आपल्या आईच्या वगैरे, जे काकूच्या वगैरे, आजीच्या वगैरे ज्या जुन्या साड्या होत्या, तर त्या पण आजूबाजूला असं म्हणजे बांधल्या. पाऊस मी म्हटलं ना पावसाचं होतं, तर आजूबाजूला अशा बांधल्या की संरक्षणासाठी की बा कोणतं पुन्हा प्राणी वगैरे आला नाही पाहिजे. कारण की खुलं सगळं म्हणजे ओपनच करून ते करतात ना, मग जे घर आपण करायचं राहिलं तर असं आहे. तर तेच म्हणत आहे की पूर्ण असं ओपन करून मग ते पूर्ण साड्या वगैरे बांधून पूर्ण मग पुन्हा मग आम्ही तिथं पुन्हा ते करायला लागलो तयार, असं होतं. तर त्या याच्यामध्ये म्हणजे एकदम ते आठवून गेलं की अरे असं असं झालं बा, असं असं म्हणजे शाळेत जाणार होतो तर एकदम तो दिवस असं एकदम म्हणते ना की एक राहते लक्षात मध्ये. तर असं झालं होतं. तर तेच मग सगळेजण बोलायला लागले. मग पाहायला आले सगळेजण की नाही का वाटते ना आपल्याला थोडंसं की नाही का पाहायला आलेत. मग तेच म्हणताय ना की मग तेच स्लाप वगैरे झाला आमचा, त्या टायमाला स्लाप वगैरे झाला आणि प्लास्टर व्हायचंच होतं. तर मग नाही का खूपच म्हणजे ते म्हणतात ना पाण्याचं हे झालं होतं चालू. तर मग प्लास्टर वगैरे व्हायचंच होतं. तर मग त्याला म्हटलं की तुम्ही आतमध्ये लवकरात लवकर प्लास्टर करून द्या, बाहेर लागेच राहू द्या, पाण्याचे दिवस चालू होत आहे. तर मग त्यांनी करून दिलं आणि तेव्हाच्या तेव्हा छोटी अशी पूजा करून मग आतमध्ये सगळेजण चालले गेलो. ते म्हणजे असं म्हणताना की असं मोठं त्यांनी करून दिलं आणि मग बाकीचं लागेल बाहेरचं नंतर करत राहिले, असं झालं. तर तेच मग सांगत आहे ना की जेव्हा स्लॅब पडला तर म्हणतात ना की ठीक आहे आपण पूजा करतो असं म्हणून नाही, पण स्लॅबच्या दिवशीसुद्धा इतका पाणी आला. ते उन्हाळ्यामध्ये म्हणत आहो की स्लॅबच्या दिवशीसुद्धा ते म्हणते ना 2-3 घंटे झाले ते काही हरकत नाही होत. पण एखादी घंटा झाला असेल, एखादी घंटा ते मोठा स्लॅब टाकायला म्हणत आहे ना आमचं पण आणि ते जे आहे आजी त्यांचं पण स्लॅब टाकायला इतका म्हणजे वेळ सकाळपासून ते लागले ना. आधी ना मशीन नसायची, जे स्लॅब टाकायची जे मशीन आहे ते म्हणजे मसाला करायची मशीन असते आणि वरतं असं डायरेक्ट आपण टाकलं की वरतं डायरेक्ट पोचवते. तर ती आधी मशीन नव्हती नाही का. असंच म्हणजे जे हे लेबर लोक आहे ते असे वगैरे ते बांधायचे ना, असे वरतं द्यायचे असे करून. तर सकाळपासून लागले ते 7 वाजतापासून तर संध्याकाळ झाली तेवढा मोठा स्लॅब टाकायला पूर्ण. तर तेच. तर आता मग ते काय म्हटले की आता 2-3 घंटे नाही आला पाणी तर होऊन जाते छान, आणि मग पाणी आलं तर मग छान पुन्हा पक्क होईल असं वगैरे त्यांनी म्हटले. ठीक आहे. तर ते झालं. आबा 1-1.5 घंटा होत नाही तर इतका पाणी आम्ही देवाला प्रार्थनाच करतो, अरे कसं घर आता बांधत आहे ना हे कसं.
होत आहे बा, असं कसं झालं, असं तसं म्हणजे म्हणतात ना की स्लॅब पडल्यावर पाणी नाही पडलं पाहिजे, असं तसं. आता जाऊ दे म्हटलं. तर तेव्हा काही वाटलं नाही. जेव्हा मग आम्ही घरामध्ये गेलो तेव्हा ना ते म्हणजे काही जेव्हा तेव्हा जे त्या वर्षी नाही, पण दुसऱ्या वर्षी मग जेव्हा पाणी येत होता, पावसाळा लागला, त्यावेळेस मग नाही का ते स्लॅब गळायचं. आणि स्लॅब गळायचाही म्हणजे कसं माहिती आहे का, तिथे नाही का जिथे जिथे म्हणजे रूमा होत्या ना, तिथे तिथे पाणी जमा राहायचं. आणि तो मग ते पाणी मग कुठं जायचं, त्यांनी बरोबर उतार केला होता की नाही का, ते पाणीनं मग नाही का आपल्या जे रूमा जे आहे जे आपल्या रूमा म्हणतात त्या तिथे मग नाही का ते असं गळायचं. काय झालं ना, कसं म्हणजे त्यांनी वापर केला होता काय कसं माहीत नाही, तर ते नाही का असं गळायचं. तर मग नाही का आता हे कसं बा, मग सगळ्यांचंच तशा झालं होतं म्हणजे नाही का, कारण की तो झानं स्थिरच नाही झाला होता ना. तेच म्हणत आहे ना की पाणी आलं होतं म्हणून पाणी नाही आलं पाहिजे म्हणते. छान त्या दिवशी तरी दुसऱ्या दिवशी आला तर काही हरकत नाही. तर तेच सांगत आहे की मग पुन्हा मग सगळेजण म्हटले की अरे हे तर चांगलं नाही आहे, गळत आहे तर असं कसं बा, आताच घरचं हे झालं. आणि तेच पाणी आल्याशिवाय समजत नाही ना की गळत आहे नाही गळत आहे असं वगैरे म्हणून. तर मग पुन्हा सगळेजणं मिळून मग ते पुन्हा ठेकेदाराला म्हटले की हे बघा, हे पाणी आहे इथे म्हणजे नाही का गळत आहे आणि पाणी इथं अटकून आहे, तुम्ही उतार उतार वगैरे केला की नाही, असं तसं वगैरे म्हणून नाही का. तर मग तो पुन्हा ठेकेदार आला आणि मग छान असं पुन्हा ते स्लॅबचंच पूर्ण जे प्रोसिजर आहे थोडंसं, तर ते पुन्हा मटेरियल वगैरे घेऊन पुन्हा त्यांनी ते स्लॅब डबल टाकला. असं झालं. तर ते स्लॅब टाकला तर मग नाही का तेव्हा समजलं की बा असं असं पण राहते बा, किंवा असं करायला लागते. कोणी कोणी म्हणजे नाही तेव्हा आधी समजायचं की बा ठीक आहे, एक वेळेस स्लॅब टाकला तर झालं, आता दुबारा नाही, किंवा नाही का असं वगैरे म्हणजे होतं विचार. तर मग जेव्हा ते म्हटले तेव्हा जो बोलला तो की नाही, डबल पुन्हा ह्याच्यावर पुन्हा थर वगैरे थोडासा टाकून देतो बा, किंवा थोड्याशा त्या बारीक पुन्हा बारीक बारीक अशा सलाकी घेतल्या, त्या पुन्हा लावल्या आणि पुन्हा डबल स्लॅब टाकला त्याच्यावर, असं होतं. तर तेच की मग तो स्लॅब टाकला आणि मग पुन्हा तेव्हा काही समजलं नाही, तेच म्हणत आहे ना समजलंच नाही. मग पुन्हा मग दुसऱ्या तिसऱ्या वर्षी पुन्हा पाऊस यायला लागला, तेव्हा मग नाही गळलं. तेव्हा थोडंसं बरं नाही का म्हटल्यासारखं. तर मग ठीक आहे म्हटलं, आता सक्सेस झालं आहे आपलं स्लॅबचं, असं आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. तर मग तेच म्हटलं की बाहेरचं मग नंतर काम केलं आईकडे मग. आणि असेच म्हटलं की आमचे सगळ्याचे लग्न वगैरे व्हायचे होते, तर मग छान पुन्हा नाही का रूमा वगैरे काढून पुन्हा मग वाढवलं समोर वगैरे छान. पुन्हा बोरिंग वगैरे खोदली, त्याच्यासाठी स्कीप छान नाही का, कारण की पाण्याची तर गरज पाहिजेच पुन्हा घरवर एवढा परिवार राहिला तर. तर कसं तरी करून मग ते मशीन वगैरे आणून मग ते पाण्याचं प्रोसिजर केलं सगळं आणि सगळं बघितलं मग असं वगैरे नाही का. तर तेच किती म्हणजे विचार आपण करतो म्हटलं तर तेच पैसे पाणी तर लागतेच घराला, पण तेच किती म्हणजे त्याच्या कठीणाईतून आपल्याला निघावं लागते. आता तेवढी आपण म्हटलं की किरायाच्या रूममध्ये राहतो म्हटलं तर तेवढा मोठा परिवार आणि किरायाची रूमही म्हटलं तरी कसं छोट्या रूमा असतात, तेवढा मोठा परिवार कसं राहिलो असतो आम्ही, आहे की नाही. तर म्हणून म्हटले की बा इथंच आपली मोठी जागा आहे, कशाला कुठं जाहा लागते, इथं छान तंबू बांधून सगळेजण राहू बा, असे म्हणून छान विचार केले तर ते तसं होऊन गेलं. असं झालं. तर इतकं म्हणजे ते एकदम एक आठवण म्हणल्यासारखी नाही का एक येऊन गेली पटकन. तर असं झालं आहे. तर पण छान तेवढ्याच छान झालं. तर तेच नाही का, तर त्यास किती म्हणजे कठीणाईमधून आपल्याला ते सामोरं जावं लागते. तर आजूबाजूला झाडं होते, घर बांधायच्या वेळेस म्हणतो ना आपण सगळं तोडताड करून सगळं आपलं म्हणजे वाल कंपाऊंड होतं ते साधं आपलं, तर ते पूर्ण फोडून छान असं नाही का मोठा पुन्हा वाल कंपाऊंड छान करून प्रोसिजर केली, असं आहे. तर इतक्या म्हणजे ह्या गोष्टी येतात. आणि पुन्हा त्याच्यामध्ये ते बाहेर आम्ही तंबू बांधून राहत होतो, त्याच्यामध्ये पुन्हा पाहुणे येत होते. पाहुणे म्हणजे नाही का थोडे म्हणतात ना की येतात बघतात कसं चालू आहे बा घर हे ते म्हणल्यासारखं नाही का. तर त्याच्यामध्ये पुन्हा लोकांचं म्हणजे कसं आपण ॲडजस्टमेंट करू बा, कसं आपलं होईल बा, ते पण पाहावं लागते कधी कधी. कारण की म्हणताय ना की घर बांधायला किती वेळ लागते,
असं आहे. तरी मी त्यांनी कसं पट्टापट्टा बांधून दिलं तर झालं तरी. तर तेच सांगत आहे की इथून तर तिथपर्यंत वाड्यासारखंच ते घर म्हणल्यासारखं तर झालं पण. तर तेच छान सुखरूप. तर ठीक आहे. जय श्रीराम. बाय.